स्वागत आहे तुमचं दिव्याचं यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण चपातीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे। तोपर्यंत आपण चपाती लाटून घेऊ। तर इथं बघा मी चपाती बनवण्यासाठी छान असा पिठात गोळा बनवून घेतलेला आहे आणि थोडंसं लाटल्यानंतर त्याला वरतून तेल लावून त्याची घडी मारून घेतलेली आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने घडीची चपाती केली तर छान मऊ लुसलुशीत लागते आणि छान फुगतेही। तर आपल्याला आणखी एकदा गोळा पिठामध्ये बुडवून चपाती लाटून घ्यायची आहे। तर आपल्या दोन्ही साईडनं चपाती अलटी पलटी मारून घ्यायची आहे। आपली चपाती चिटकली जाऊ नये यासाठी आपल्याला थोडीशी पिठी लावायची आहे आणि दोन्ही साईडनं पातळ अशी छान चपाती लाटून घ्यायची आहे। इथं आपली चपाती रेडी आहे। तर आपण आता ती भाजून घेऊ। तर इथं आपला तवा पण छान असा गरम झाला आहे। तर चपाती टाकून भाजून घेऊ आपण। तर आपल्याला चपाती खालच्या साईडनं थोडीशी भाजली की लगेच पलटी मारायची आहे। पलटी मारून थोडीशी फुगली की त्याच्यावर आपल्याला लगेच थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या पण साईडनं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली चपाती कडक होणार नाही आणि खायला पण मऊ लागेल। यासाठी आपल्याला तेल लावायचं आहे। तेल लावल्यानंतर दोन्ही साईडनं आपल्याला अशी अलटी पलटी मारून चपाती छान अशी भाजून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता आपली चपाती छान अशी भाजून तयार आहे। तर आपण याच पद्धतीने दुसरीही चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही पण याच पद्धतीने चपाती करून बघा। तुमची जर चपाती कडक होत असेल, फुगत नसेल, मऊ लागत नसेल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। चपाती छान अशी चपाती होईल। तर इथं बघा मी चपाती भाजून त्याला दोन्ही साईडनं तेल लावून घेतलेलं आहे आणि अलटी पलटी करून छान अशी चपाती भाजून घेतली आहे। चपाती करपली जाणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला